काय सांगायचं असेल तर सत्यप्रकाशला? काय गुपित काय असू शकतं? आता काहीही असलं तरी हे लग्न मोडायला नको. मुलाला काही आजार वगैरे नसेल ना? अगं माझा मुलगा आहे तो, मग त्याला कसलाही आजार नसणार. मला काय वाटतं त्याच्या फॅमिलीमध्ये काही प्रॉब्लेम नसेल. नाही रे, त्या आजींच्या वागण्यावरून तर तसं काही वाटत नाही. आजी खूप मॉडर्न आहेत. हो, पण आजींचा बॉयफ्रेंड आहे म्हटल्यावर त्याच्या बाबांची गर्लफ्रेंड तर नसेल ना? अगं बाई, म्हणजे मुलाची कुणी प्रेमाची आहे की काय? नाही हा नाही, असं काही असेल तर हे लग्न मुळीच होणार नाही. मी जे आयुष्यभर सहन केलंय ना, ते मी माझ्या नुपूरला नाही सहन करू द्यायची. आईसाहेब, त्याचा कुठला तरी नवस राहिलेला असेल. कदाचित त्याला हे सांगायचं असेल. सगळ्यांना स्वतःसारखंच बघता का तुम्ही? मी तुमच्याशी बोलत नाहीये. आईसाहेब, मला काय वाटतं माहितीये का, मुलाची आई ना संशयी असावी, म्हणजे असं सगळ्यांवर संशय घेऊन घरभर फिरत असणारी अशी. वहिनी, का तुम्ही उगाच भांडण उकरून काढताय? मला अजिबात आवडत नाहीये हे. भांडण कसलं उकरून काढलं? जे आहे ते बोलते. हा, वैभववर संशय कोणी घेतला होता? माझ्या माहेरच्यांचा अपमान कोणी केला होता? बोला बोला. टक्कल होतं हे आमच्यापासून लपून ठेवलं ना. आमची फसवणूक कोणी केली? बोला ना आता. त्याला टक्कल होतंय मला सुद्धा माहित नव्हतं. मान्य आहे, पण मग माहित असल्यावर सुद्धा तुम्ही लपवलत. हा, मग आता बोला ना तुम्ही. मला कसं बोलतायत बघा. हे बोलण्याची पद्धत झाली का यांची? वहिनी, अरे शांत, भांडू नका. नक्तूला पाहायला मुलगा आलाय, तो घरात आहे आपल्या, आणि तुम्ही भांडताय काय? आई, हे बघा, तुम्ही दोघी अशा भांडत राहिलात ना, तर दोघींपैकी एकीला मी आत घेऊन जाईन ना. नुपूर त्यासोबत वर गेले ना, ते आल्यावर काय खरं काय ते कळेल. तुम्ही शांत व्हा प्लीज. देवा, काय सांगायचं असेल त्याला देवच जाणे बाबा. ही माझी खोली आणि हे ना सगळं रुखवताचं सामान हे मी बनवलंय बरं का. आणि ही ना माझी लहानपणीची भांडी कुंडी आहेत. म्हणजे काही गिफ्टही मिळाली आहेत, पण ना हे सगळं मी असं जपून ठेवलंय. मला ना खूप आवडतं असं वस्तू जमवून ठेवायला. लग्नानंतर ना मी हे सगळं घेऊन जाणार आहे. भारी ना? काय झालं? नाही, आपण इथे काहीतरी बोलायला आलो होतो ना. अय्या हो, सॉरी सॉरी सॉरी. हे सगळं सांगण्याच्या नादात मी विसरून गेले. सॉरी सॉरी. बरं सांगा ना, काय सांगायचंय? हे ऐकून तुला नंतर नकार द्यावासं वाटलं तरी चालेल, पण मला हे सांगायचंय, काय कुठल्याही नात्याची सुरुवात मला काही लपवून करायची नाहीये. बरं ठीक आहे, तर सांगा ना जे काय सांगायचंय. मला भीती वाटायला लागलीये. म्हणजे काय आहे ना, मला हे लग्न करायचंय. हे लग्न होणं ना खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी. खरं सांगू का, माझी आता एकच अशी मैत्रीण राहिली आहे की तिचं लग्न झालेलं नाहीये. ती एकमेव आसरा आहे माझ्यासाठी. निदान तिच्या आधी तरी माझं लग्न व्हायलाच पाहिजे. तुम्ही आता हसता माझ्यावर. नाही नाही, तसं नाही. बरं ठीक आहे, जाऊ दे. सांगा तुम्ही काय पाप केलंय? पाप? पाप नाही, पण नंतर असं नको व्हायला की मी काही सांगितलंच नाही. बरं ठीक आहे, सांगा आता लवकर, मला भीती वाटते. काय, माझ्याही घरच्यांनी माझ्यासाठी बऱ्याच मुली बघितल्या, अनेक स्थळं आली. त्यातलं एक स्थळ आलं आणि मी त्या मुलीचा फोटो बघितला आणि मला ती मुलगी आवडली. मनोमन म्हटलं की आज माझ्या सोलारला खरी एनर्जी मिळाली. हीच ती जिचा मी शोध घेत होतो. मुलगी बोलायला गोड होती, आमचं जुळण्याच्याच मार्गावर होतं. मग काय झालं? ती वरवर दिसायला मुलगी असली तरी ती मुलगी नव्हती. नाही, म्हणजे मुलगीच होती, पण लेडी हिटलर. हे करायचं नाही, तसं करायचं नाही, असं वागायचं नाही, रक्तपिपासू डास मारायचं नाही. माझ्यापेक्षा झुरळावर जास्त प्रेम होतं तिचं. अरे बापरे. नंतर कळलं ती मुलगी नव्हती, तर मुलीच्या वेशातली पांढरी पाल होती. सांगता काय? हो. इच्छाधारी पाल? म्हणजे इच्छाधारी नागिन असते तसं? आपण नॉर्मली एखाद्याला बोलतो ना, माकड, बोकड, गाढव, तसंही बोललेलं तिला चालायचं नाही. माकडाचा अपमान होतो म्हणे. नंतर मला संताप यायला लागला. मग काय, मोडलं आमचं लग्न. बोलू देत लोकांना काय बोलायचं ते, पण सत्य हेच आहे. हे असं घडलं माझ्या बरोबर. आता तुला नकार द्यायचा असेल तर तू देऊ शकतेस. नाही, पण मला काही कळलंच नाही. म्हणजे नकार देण्यासारखं काय घडलं? काय घडलं म्हणजे? मला एक मुलगी आवडली, पण आमचं जुळलं नाही. त्यात काय एवढं? माझी तर कितीतरी वेळा लग्न जुळली आणि मोडली आहेत. किंबहुना भारतात सगळ्यात जास्त लग्न मोडलेली मुलगी कदाचित मीच असेल. किमान 2 डझन मुलं तरी मला बघून गेली आहेत, पण लग्न काही ठरलं नाही. हा, पण एवढं मात्र नक्की की आधी तुमच्यासारखं स्थळ नव्हतं आलं मला कधीही. तुम्ही सायंटिस्ट आहात ना? हो. मग तुम्ही एक काम का नाही करत? तुम्ही लग्न मोडू नये म्हणून एखादा फॉर्म्युला का नाही बनवत? अरे हो,
हा एक्सपेरिमेंट झालाच पाहिजे. वा 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 वा. तू कशी, ती कशी, किती हा फरक. चल खाली जाऊन घरच्यांना सांगूया हा एक्सपेरिमेंट झालाच पाहिजे. हो हो. किती वेळ लागतोय? थांब मी बघून येतो. हा हाऊ टू. काही प्रॉब्लेम नसेल ना झाला? लता, आपल्याला जर चांगलं बोलता येत नसेल तर वाईट तरी बोलू नये ना. आत होतीस ते बरं होतं. शुभ बोलणाऱ्या म्हणे तर मांडवाला आग लागली. नाहीतर काय. हे बघा, जे मनापासून फिलिंग झालं ते मी टॉकिंग केलं. मी उगाच कोणावर संशय घेत नाहीये. आता का परत भांडण उकरून काढताय? मी काढते. परत विषय काढला त्यांनी आता. हो हो. अरे तुम्ही दोघी भांडू नका. हे त्यांनी ऐकलं तर किती मोठा प्रॉब्लेम होईल. मी काळजीपोटी बोलले आहे, काळजीपोटी. ऐ लता, चल माझ्या बरोबर. का मीच का सारखी आतात? आता शैला वंशनची पाळी. हे बघ, तूच चल. ठरलेलं लग्न मोडता कामा नाही. मी काय केलं पण मला आईसाहेब मला हे कळत नाहीये. मी सारखा आतमध्ये मी काय भांडण केलं? मी कुणावर संशय घेतला मला सांगा ना. नाही मला एकदा कळू दे. एकदा कळूच दे. पण हा अन्याय आहे. हा एक्सपेरिमेंट झालाच पाहिजे. हो हो हो. या ना. नक्तू काय सांगितलं बेटा यांनी? काय घेतला निर्णय? पप्पा ते जसं काही म्हणत होते ना तसं काहीच नाही. आहो टेन्शनचं काही कामच नाही. सगळं नॉर्मल आहे. हा अरे त्याला काही असणं शक्यच नाहीये. शेवटी माझा मुलगा आहे ना तो, म्हणजे नॉर्मलच असणार. तेव्हा मी सुद्धा नॉर्मल होतो जेव्हा मी शैलाला बघायला आलो. आणि बघितलं तर बघतच राहिलो. किती फ्लॉवर पॉट्स आहेत ते. अहो काय बोलताय तुम्ही? काय नाही आपल्या जुन्या आठवणी. असं ते ठीक आहे. नक्तू बाळा तुझा निर्णय काय आहे? पप्पा मी लग्नाला तयार आहे. मी लगेच ही बातमी आजीला फोन करून कळवतो. हा काय रे, सगळं सुरळीत झालं ना? हो हो, मला मुलगी पसंत आहे. मी तिला सगळं सांगितलं. अगं तुझीच वाट बघतो. कुठेस तू? मी आता बँड स्टँडला आहे. येईन थोड्या वेळात. अरे वा, एन्जॉय कर. हा छान चाललंय तुझं. अरे वा, तुम्ही दोघे या ना इकडे. नाही नको, नवीन आहे ती. बरं आता मला हे सांग की तू सावी बद्दल सगळं बोललायस ना तिच्याशी? हो. व्हेरी गुड. अगदी नावाप्रमाणे वागला माझा सत्यप्रकाश. बरं आजी, ये लवकर इकडे. आम्ही सगळे तुझी वाट बघतोय. हो मी येते. मी बघते आले. यश, अरे हे काय काय झालं? माझ्या हातून डोंगळा मेला चुकून. मेला बिला नाही, मारला त्याने. सावी! अरे हे तुमचं झालं असेल हे भेटून तर मला सोडा ना. डोंगळा मारला म्हणून काय कोण असं बांधून ठेवतं का? ते पण ओळखीच्या व्यक्तीला. पुन्हा असा वागलास ना तर माझ्याशी गाठे. कळलं ना? हा बरं ते जाऊ दे का सावी. तुला माहितीये तू अगदी योग्य वेळेस आलीयस. हो ना, नाहीतर अजून किती डोंगळे मारले असते अनाराधमाने. शिवी घालते. शिवी? खपरे यश. अगं तसं नाही ग. मला बघायला मुलगा आलाय आणि त्याने आणि मी एकमेकांना पसंत सुद्धा केलं. हो ना, त्यालाच बघायला आलीये मी. अय्या हो का? चल ना मग आत द्यायचं. एक चल मिनिट. लवकर. हे डोंगळा तू मेला परत. तू? हो मीच. अय्या तुम्ही दोघं एकमेकांना ओळखता? चांगलंच. काल मी तुला त्या राक्षसाबद्दल सांगत होते ना. तो प्राणी भक्षक. हाच आहे तो. आणि मी तुला वरच्या मुलीबद्दल सांगत होतो ना. ती इच्छाधारी पाल. हो ही काय, हीच ती. हाऊ डेअर यू. तू 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 तुझ्या तोंडाने पालीचं नाव कसं घेतलंस रे? पाल. हे बघ असं. तू पालीला कुणाशी कसं कम्पेअर करू शकतोस? पालीला नाही, तुला कम्पेअर करतोय पालीशी. अरे काय चाललंय तुमचं? भांडताय काय तुम्ही? अरे काय नाही रे, ही प्राणीप्रेमी आहे आणि अजून काय काहीतरी आहे.
हिला ना तिचा नवरा तिच्यासारखाच मुळमुळीत आणि पुचकट हवाय. मी आहे ना मुळमुळीत आणि पुचकट. अरे पण तू डास मारत असशील ना. हा हो मग काय, मग तू राक्षस आहेस, अपराधी. तिला तिचा नवरा डास मारणारा नकोय, डासांना रक्तदान करणारा नवरा हवाय तिला. दिस इज टू मच. पण आता काय करणार ना, रोज रोज मांसाहार करून जनावरांसारखाच झालाय हा. नुपूर, हा मुलगा रोज नॉनव्हेज खातो. ठीक आहे, मी यांना रोज नॉनव्हेज करून खायला घालेन. ओके, प्रश्न तो नाहीये. अगं मला साधी मुंगी मारलेली आवडत नाही आणि हा रोज मुर्गी मारतो. हे बघ, अशा मुलाशी जर तुझं लग्न झालं ना तर आपली मैत्री संपली. नाही नाही नाही, खरं तर आपली मैत्री गमवावी लागली तर मला ते नाही आवडणार. थँक्स, मला माहिती होतं तू माझी बाजू घेशील, पण लग्न म्हटलं की त्याग हा आलाच. त्यामुळे मी आपल्या मैत्रीचा त्याग करायला तयार आहे. काय? नुपूर तू हुशार आहेस. थँक्यू. म्हणजे तू ह्याच्यासाठी आपली मैत्री तोडतीयस? अगं पण तू सुद्धा हा नॉनव्हेज खातो म्हणून आपली मैत्री तोडायला निघालीसच की. नाही नाही नाही, आता नाही, लग्न ठरलं तरच. अगं मी त्यांना कन्व्हिन्स करेन ना की लग्नानंतर तुम्ही रोज नॉनव्हेज नका खाऊ, मग तर झालं. अगं पण एकदा चोरी केली काय आणि रोज रोज चोरी केली काय, चोर तो चोरच राहतो. म्हणजे सोलार जिजू चोर आहेत? काय चोरलं त्याने? गप्प बस रे, म्हण असते ती. मला नॉनव्हेज खाल्लेलं पटतच नाही. खाणं आवडावं लागतं आणि मुली पटवायच्या असतात, एवढंही माहित नाही हिला. असले पीजे पण मला आवडत नाहीत, कळलं ना. त्या बाबतीतही प्युअर व्हेज आहे मी. अरे वा, इंटरेस्टिंग. मग काय खायला आवडतं तुला? फळमुळं? हो. मला सांग, ही पानं, फुलं, फळं हे सजीव आहेत की निर्जीव? सजीव. म्हणजे त्यांच्यात जीव आहे ना. हा, मग आम्ही एक कोंबडी मारतो, पण तुम्ही किती तांदूळ मारता? अरे पण एका चपातीसाठी किती गहू मारता? भाजी करायला किती भाज्या मारता? हे बघ, हा अन्याय नाहीये का? हा, मुलगा खूप हुशार आहे. अरे माझा मुलगा आहे तो. पण मग खायचं काय शेवटी? अरे खायचं ना, नुसतं प्यायचं. भाऊजी, अहो काय नाही खायचं सगळं, काही फरक पडत नाही. ए तू मला नको शिकवस, कळलं ना. शिकवण्यासाठी समोरच्या माणसाला डोकं लागतं, कळलं ना. नुपूर, हा मला एवढं सगळं बोलतोय आणि तू अजून त्याला काहीच कसं म्हणत नाहीयेस? पप्पा, मला लक्ष नको देऊ, आपण आपल्या लग्नाच्या तयारीला लागूया. हा नुपूर, मी तुला शेवटचं सांगतेय, जर ह्या माणसाशी तू लग्न केलंस तर आपली मैत्री संपली. मला ना छान मोकळीक लागते, मला नाही आवडत असं किड्या मुंग्यांसारखं जगायला. हे बघ, तू मला खूप काही बोललास आणि मी ते ऐकूनही घेतले, पण आता जर किड्या मुंग्यांना तू काही बोललास ना तर मी ऐकून घेणार नाही. तुला सांगतो. काय करशील किड्या मुंग्यांना? काय करशील म्हणजे तुला माहितीये मी काय करू शकतो. अरे पण किड्या मुंग्यांना मी किड्या मुंग्याच बोलतोय. मी त्यांना दुसरं काही बोलत नाहीये, मी त्यांना शिव्या देत नाहीये. किड्या मुंग्यांना अजून माय गॉड, किती आवाज येतात बाहेर. काहीतरी गडबड झालेली दिसते बाई. शैलावांचं असल्यावर आणखी काय होणार? काय भाऊजी, काय घोळ घातला तुमच्या बहिणीने? एक मिनिट, माझ्यावर कशाला खार खाताय? मी काही केलेलं नाहीये. नाही नाही, तुम्ही काहीच नाही करत. तुम्ही अगदी सौजन्याची पुतळी नाही का? वैभवचा राग तुम्ही माझ्यावर का काढताय? आता तोच टाकल्या होता, ह्याच्यात माझा काय दोष आहे? त्यांच्या डोक्यावर जरी केस नसले ना शैलावंचं, तर डोक्यातले विचार उत्तम आहेत. हा, तुमच्यासारखे संशयाने घाणेरडे नाहीयेत. तुम्ही मोठ्या आहात ना, तुम्ही तरी घ्या ना समजून. तुम्ही फक्त मलाच बोला भाऊजी. हो, कारण तुमच्याच तोंडाचा पट्टा चालतो ना. मग काय घाबरते की काय मग तुम्हाला? कशाला घाबरू मी? मी काय म्हणतो, दिली एखाद्या माणसाला किड्या मुंग्यांची उपमा, तर का बिघडलं? असू शकतं ना एखाद्या माणसाचं जगणं किड्या मुंग्यांसारखं. किड्या मुंग्या किती त्रास सहन करतात आणि लोकांच्या पायाखाली चिरडून मरतात. हा, त्यांची उपमा दिली म्हणून त्यांचा अपमान केला असं काही नाही होत. करेक्ट. पण मी काय म्हणतेय, त्यांना त्यांचं आयुष्य जगू द्या ना आपापलं. तुम्ही त्यांच्या पर्सनल लाईफ विषयी कशाला बोलताय? करेक्ट. नाही, पण ते बाहेर आले म्हणजे समाजाचाच भाग झाले ना. मग कसला आलाय पर्सनल? करेक्ट. बाबा तुम्ही जरा शांत बसा ना प्लीज. हे पण करेक्ट आहे. होय, नकटू कुठे गेली? कुठे गेली नुपूर? मी जरा बघून येतो नुपूर कुठे. तुमचं चालूच आहे. तू जर आता प्राण्यांना काही बोललास ना तर मी तुझ्या सूर्याला बोलीन, कळलं ना. सूर्याला मध्ये घ्यायचं नाहीये.
तू इथेस? हो, मग इथे किती शांत वाटतंय. आत भांडण गोंधळ आहे नुसता. तू एक काम कर ना, तुझ्या त्या मैत्रिणी जाऊन समजाव. ती ऐकते का कोणाचं? बोलतेच आहे, भांडतेच आहे नुसती. बरं मला सांग, त्या सत्यप्रकाशने नॉनव्हेज खाल्लं तर तुला काही प्रॉब्लेम आहे का? मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. मग काय प्रॉब्लेम आहे? जाऊन सांगायचं की माझ्या नवऱ्याने नॉनव्हेज खाल्ल्यावर मला काही प्रॉब्लेम नाही. सिम्पल. हो ना? मग काय? ऍक्च्युली मी हे बोलूच शकते. हाय, आली बघ. ते बघ, ये. हाय. ओके, सी यू, बाय. झालं ना सगळं नीट? हो, म्हणजे सत्यानं होकार दिलाय. आमचं जमलंय सुद्धा. गुड. पण पण आता काय प्रॉब्लेम आहे? माझी मैत्रीण प्रॉब्लेम आहे, सावी. ती इथे आली आणि सत्या आणि तिच्यामध्ये भांडण सुरू आहे. माय गॉड, सावी इकडे आली आहे. काय बोलतेस, का बोलतेस? काही कळतंय का ग तुला? ए तू सायंटिस्ट जरी असलास ना तरी मला तुझ्यापेक्षा खूप जास्त डोकं आहे. वापर ना ते. तू नको सांगूस मला काय करायचं ते. ए आजी, बरं झालं तू आलीस. हे बघ, ओळखलंस का हिला? हो, म्हणजे ओळखलं ना मी हिला. अजिबात बदललेली नाहीये. आताही मला टोचा मारते कावळ्यासारखी. तू आता कावळ्याला परत का मध्ये घेतलंस? हे बघ, आपल्या भांडणात कावळ्याला मध्ये घेतलेलं मला आवडणार नाही. ए तुला काय आवडेल आणि काय नाही याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. नुपूर, तू एकदाच काय ते फायनल सांगून संपवून टाकणार प्लीज. हो. मी काय म्हणते सावी, अगं ह्यांनी नॉनव्हेज खाल्लेलं चालणार आहे अगं मला. तू कशाला उगाच त्यांच्याशी वाद घालतेस? ठीक आहे. अगं हा चांगला माणूस नाहीये, खूप घाणेरडा माणूस आहे. तुला माहितीये का, पाणी वाचवण्यासाठी ना आठवडाभर एकच शर्ट घालतो हा. खोटं बोलतेस तू? माझा विश्वास आहे तुमच्यावर. बोला. मी फक्त 4 दिवस एक शर्ट वापरतो, आठवडाभर नाही. ऐकलंस ना? आणि तुला माहितीये का, सॉक्स पण तेच घालतो तो रोज. अरे माझ्या पायाला नाही येत घाम आणि वास, मी कशाला बदलेन मग सॉक्स? बर, हे सगळं जाऊ दे. रोज रोज मांसाहार करतो त्याचं काय? बिचारा कोंबड्यांची पण दया येत नाही त्याला. हा, नाही येत मला दया. खातो मी नॉनव्हेज, काय म्हणणं? आणि मी जसं खातो ना तसं सोडूही शकतो. नुपूर जर मला म्हणाली ना तर लगेच नॉनव्हेज सोडायला तयार आहे. भैया, तुम्ही माझ्यासाठी नॉनव्हेज सोडणार? किती भारी आहात तुम्ही. भारी बिरी काही नाहीये, एक नंबरचा फेकाड्या आहे. फेकाडे नाही बोलायचं. मी ठरवलं तर काही करू शकतो. हवं तर लावतेस का बेट? राहू दे. बेट लावू नको, उगाच तोंडावर पडशील. नाही पडणार. बोल, लावतेस बेट? हा चल, लावते. मी जिंकलो तर काय करशील? काही करेन, तू बोल. अरे जे काय करायचं ते नंतर करा ना, आधी लग्न तर होऊ दे. हा, लग्न करशील माझ्या बरोबर? बोल, आहेस तर? अरे हा करेन, ठीक आहे. अरे खोटारडी आहेस तू, नंतर पलटी मारलीस तर? हो का? बर, मग एक काम करूयात, आपण आधी लग्न करूयात आणि मग 6 महिने तू नॉनव्हेज सोडायचं. तू जर नॉनव्हेज सोडलं नाहीस तर मी तुला सोडीन, आपलं लग्न मोडलं. बोल, आहे का हिम्मत? ए माझी हिम्मत नको काढूस तू. मग लाव की बेट, कर लग्न. थरथर कापतोयस कशाला घाबरून? मी काही घाबरत बिबरत नाहीये. चल, लागली बेट, चल. हा चल, हे घे मग. हे घे ना. हे घे. घे. डन. आजी पाय आशीर्वाद द्या. पडतो. अरे नुपूर. नुपूर, तुला मी कसं विसरलो मला माहित नाही, पण आता जे झालं ते झालं. तू प्लीज मला समजून घे आणि मला माफ कर. तुमच्या सगळ्यांचीच माफी मागतो. खरंच नुपूर, सॉरी, पण मला खरंच बघायचं की हा सोलार पुत्र त्याचं वचन पाळू शकतो की नाही. आणि त्यानिमित्ताने तुलाही कळेल ना की हा तुझ्यासाठी योग्य होता की नव्हता. चल, जाते मी. आणि आता नक्की फोन करत राही ना. नुपूर, येतो. आणि काळजी करू नकोस, तुझंही लग्न लवकरच होईल. हो, लगेच होईल. हो, हा. चला येतो. हा, चल ग वेजगन्ने, चला लवकर. आणि आता घोड्यासारखी उधळू नकोस लगेच. तू परत घोड्याला मध्ये आणलंस? मग? तुला सांगितलं ना प्राण्यांना मध्ये आणत जाऊ नकोस आपल्या. अरे पण प्राण्यांना मध्ये आणलं तर काय का तू ऐकतच होतं? नसतोस आपली काय? बेट होती की प्राण्यांना ताटात आणि पोटात घ्यायचं नाही. सो सॉरी माय डिअर नक्टू, पण मी तरी काय करणार सांग. आता मिया बीबी राजी तो क्या करेगी आजी. पण नक्टू, मला तू इतकी आवडतेस ना, मी तुझ्यासाठी जरूर स्थळ बघणार आहे. थँक्यू. चल, सॉरी बेटा, आणि लवकरच तुझं पण होणार. येस Thank you. येस, बाय. बाय.
बाय. अरे हे घर आहे की मांत्रिकाची गुहा? अंगार आहे धुपार आहे. माझ्या श्रद्धेबद्दल बोलायचं नाहीये, ते झाड माझी श्रद्धा आहे. हा हो का? झाड 17 वेळा ते धागे दोरे गुंडाळत राहतात, 17 वेळा ते घंटीची टन 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 टन. अरे एवढा त्रास होतोय तर कानात पोळे घाला ना मग. कामं करायची का? मला कामं नाहीत का दुसरी? काय कामं करता घरामध्ये तुम्ही? एवढी श्रद्धाळू बाई म्हणते स्वतःला आणि माझ्या